हाय फ्रेंड्स, तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आता नवरात्रीमध्ये माझ्या घरी 9 दिवसाचे घट असतात आणि मी अखंड दिवा सुद्धा त्याच्यासाठी ठेवत असते। तुमच्या घरी पण घट असतील तर मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये। बघा, माझ्या घरी असे घट बसवतो आम्ही। ॲक्च्युली नवरात्रीमध्ये मी रोज दुर्गा सप्तशतीचे पुस्तक वाचते, तर त्याच्यासाठी मी लवकर पहाटे उठून ते पुस्तक वाचत असते। पण आज आद्विका माझ्याबरोबर लवकर उठलेली आणि ती सुद्धा माझ्याबरोबर, मी जेव्हा वाचत होते तेव्हा ती माझ्याबरोबरच बसलेली होती आणि तिला घंटी वाजवायची होती। ती घंटी वाजवत होती, आम्ही दोघींनी मिळून आरती केली। ती मला आज तिने एकदाही त्रास नाही दिलेला पूजा करत असताना। ती एकदम शांतपणे बघत होती आणि बसलेली ती पूजा करत तोपर्यंत। मी पूजा लवकर आवरली, आरती वगैरे झाली। त्याच्यानंतर आज मनस्वीला मी असे रेडी केलेले, सईला पण रेडी केलेले। आज मनस्वी आणि सई यांच्या स्कूलमध्ये दांडिया होता, तर दोघी जणी पण स्कूलमध्ये चाललेल्या आणि त्याच्यानंतर आद्विकाची अशी घरामध्ये मस्ती चालू होती। बघा, दुपारी आद्विकाला आहे ना कुत्र्याचे पिल्लू दाखवण्यासाठी तिच्या आजोबांनी आमच्या घरी सोसायटीमध्येच एक खाली कुत्रं होतं, त्याचे पिल्लू घेऊन आलेले। कारण तिला कुत्र्याचे पिल्लू त्यांना दाखवायचे होते, म्हणून ते तिला घेऊन आलेले ते पिल्लू दाखवायला। आणि ती त्या कुत्र्याच्या पिल्लाबरोबर हात लावायचा प्रयत्न करत होती, पण ते चावेल म्हणून तिला संग्राम आपल्या बाजूला करत होता। पण तिला मज्जा वाटली कुत्र्याचं पिल्लू बघून। ते ॲक्च्युली ते कुत्र्याचं पिल्लू जे होतं ते खूपच लहान असल्यामुळे ते थोडंफार बितरलेलं, की त्याला काही कळालं नाही त्याला कुठं आणलेलं। संग्रामच्या हातामध्ये जी पिशवी आहे ना, त्या पिशवीमध्येच घालून त्यांनी ते पिल्लू घेऊन आलेले होते। आम्ही त्या पिल्लाला त्याच्यानंतर दूध आणि चपाती दिलेली होती खायला, पण ते काही खात नव्हते, त्याला आमच्या घरामध्ये यायचं होतं। शेवटी त्याला परत नेऊन सोडून आले। आणि अशा संध्याकाळी मी, माझा उपवास असतो 9 दिवस, म्हणून मी बटाटा आणि आपलं बगरचा भात केलेला। इकडे मी भाजीची पण तयारी करत होते। कुकरमध्ये मी आद्विकासाठी बीटरूट आणि गाजरचं थालीपीठ बनवणार होते, तर त्याची तयारी करत होते। बघा, माझं पीठ पण मळून झालेलं होतं, कारण आद्विकाला पण जेवायचं होतं, भूक लागत होती तिला, ती रडत होती। नवरात्रीमध्ये थोडंफार स्वयंपाकाला मला उशीर होतो, कारण फराळाचं वेगळं करायचं असतं आणि बाकीचा स्वयंपाक वेगळा असतो, प्लस पूजा असते, त्याच्यामुळे थोडाफार उशीर होत असतो। पण इट्स ओके, 9 दिवस तेवढं ॲडजस्ट होऊन जातं। मी आद्विकाला आता पराठा करून खायला घालणार आहे आणि मी वरईचा भात आणि दही असं खाणार आहे। इकडे बघा, माझी भाजी सुद्धा लगेच मी फोडणी टाकून झालेली होती। आणि इकडे बघा, माझा वरईचा भात तोपर्यंत रेडी झालेला आहे। मी कुकर ऑलरेडी लावलेला होता, चपात्या पण केलेल्या आहेत। आद्विका आणि मनस्वी दोघी जणी सुद्धा टीव्ही बघत बसलेल्या होत्या। मनस्वीची उद्यापासून एक्झाम स्टार्ट आहे, पण ठीक आहे, ती आपली अभ्यास करता करता तिचं चालू होतं। मी त्याच्यानंतर आद्विकाला पराठा करण्यासाठी घेतलेला होता। आद्विकाचा पराठा केला, तिला खायला घातलं, बाकीची कामं आवरायची होती। मनस्वीला इव्हन आज थोडंसं खाली दांड्या खेळायला जायचं होतं, पण बघू आता काय करते ती, कारण उद्या तिचा मॅथ्सचा पेपर आहे। सो त्याच्यामुळे तिचा अभ्यास झाला तर ती खाली जाईल, नाही तर मी तिला खाली नाही पाठवणार आहे। पण बघू, पण एक दिवस तरी नवरात्रीमध्ये मी तिला खाली पाठवून देईल खेळण्यासाठी। आमच्या सोसायटीमध्ये पण खूप छानपैकी सगळ्या महिला दांड्या खेळत असतात, गरबासुद्धा खेळतात। मला पण जाण्याची इच्छा असते, पण आद्विकाच्यामुळे आणि माझं पारायण असतं त्याच्यामुळे मी खाली नाही जाऊ शकत, कारण मला पहाटे 4 वाजता उठून पुस्तक वाचायचं असतं, त्याच्यामुळे मी काही खाली जात नाही। पण एखाद्या दिवशी गेले तर जाऊ शकतो। तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। कमेंटमध्ये मला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा।
बघा मी आद्विकाला असा पराठा करून दिलाय. आता मी तिला पराठा करून खायला घालेल आणि त्याच्यानंतर बघू जमलं तर मी मनस्वीला खाली घेऊन जाईल. जर मी गेले तर नक्कीच दांडियाचा आमच्या सोसायटीमधला जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला आज काढून त्याचा मी तुम्हाला पाठवून देईल. थँक्यू. बाय.